तुमचं स्वागत मुद्दा महाराष्ट्रामध्ये। एक मोठी बातमी आहे, पुण्यामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं आणि देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांशी फोनवरून चर्चा केली। अभिमन्यू पवारांची देखील फोनवरून विद्यार्थ्यांची चर्चा झाली। सरकार विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं। नवीन पॅटर्न 2025 पासून लागू करावा ही मागणी आहे आणि वेळ पडल्यास राज्य सरकार न्यायालयामध्ये जाईल असं देखील आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससीच्या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना दिले। आमच्या बॉडीचं मत आहे की हे आताच लागू केलं पाहिजे। त्याच्या पुन्हा आम्ही मुख्यमंत्री मोदींनी स्वतः आयोगाशी चर्चा केली आणि आयोगाला अतिशय स्पष्ट मत शासनाचं सांगितलं की हे शक्य नाही आहे, हे 2025 पासून लागू केलं पाहिजे आणि पुन्हा आयोगाची बैठक घेऊन आणि या संदर्भात तुम्ही निर्णय करा, अन्यथा आम्हाला कायदेशीर मार्ग पत्करावे लागतील, आम्हाला तुमच्या विरुद्ध कोर्टात जावं लागेल। मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। मुख्यमंत्री स्वतः याच्याकडे लक्ष देऊन आहेत, ते चर्चाही करत आहेत आणि आयोगाला कुठल्याही परिस्थितीत कन्व्हिन्स करायचं आणि तोपर्यंत आम्ही जागाही आता नव्याने पाठवत नाही त्यांच्याकडे, जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत जागाही आता नव्याने त्यांच्याकडे पाठवू नये आणि पहिले हा निर्णय करावा अशा प्रकारचा प्रयत्न चाललेला आहे। ही ऑडिओ क्लिप आहे, या संदर्भात बोलूयात। वैभव सोनावणे आमचे प्रतिनिधी पुण्यातून आपल्या सोबत आहेत। वैभव, उपमुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं का? श्वेता, अजून आंदोलन नाही। मुख्यमंत्र्यांची चर्चा 10 मिनिटांमध्ये होईल असं सांगण्यात येत आहे। त्यानंतर या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या बाबतीत पुढचा निर्णय जो आहे तो घेतला जाईल। महत्त्वाची बाब म्हणजे 24 तासापेक्षा जास्त वेळ जो आहे तो उलटून गेला आहे। जवळपास 26 तास झालेत हे विद्यार्थी हे आंदोलन इथं करतायत। मात्र हा निर्णय जो आहे तो आयोगाच्या हातात असल्यानं सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे। केवळ आयोगानं अजून त्यांची बाजू जी आहे ती स्पष्ट केलेली नाही किंवा तसं प्रसिद्धीपत्रक नोटिफिकेशन काही काढलेलं नाही। त्यामुळे हे विद्यार्थी जे आहेत ते आक्रमक आहेत। रात्रभर हे विद्यार्थी आंदोलनाला बसून होते। आज सकाळी भाजपचे आमदार असतील, अभिमन्यू पवार, काँग्रेसचे प्रवक्ते आहेत अतुल लोंढे, हे सगळे या विद्यार्थ्यांमध्ये येऊन बसलेत सकाळपासून आणि उपमुख्यमंत्र्यांशी त्यांनी फोनवरून चर्चा केली अभिमन्यू पवार यांनी। आता मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर पुढचा निर्णय घेऊ असं या विद्यार्थ्यांनी स्पष्ट केलं। बरं वैभव, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी।